मिनी व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे। आता मी निघाले होते ब्रह्मपूरहून बसमध्ये इच्छापुरा जायला, म्हणजे बहिणीकडून नंदेकडे जायला निघाले होते। अहो देखील सोबत होते माझ्या। हे आहे ब्रह्मपूरचं बस स्टॉप। तर इथं आम्ही थोडा वेळ वाट बघितली बसमध्ये बसून, नंतर बस स्टार्ट झाली आणि ब्रह्मपूर ते इच्छापूरच्या मध्ये माझं सासरसुद्धा आहे शहापूर। तिथं पण आम्ही गेलो नाही, पण आम्ही आलो आहोत आता इच्छापूरमध्ये नंदेच्या घरी। ऐस पैस असं 3 ते 4 रूमचं हे घर आहे। भाचीसुद्धा आली होती मुलांसोबत इथं सुट्ट्यांमध्ये। असं गजबजलेलं घर होतं आणि इथं बघा भाची इथं आमरसाची तयारी करते आणि भाचीसून तिकडे चपात्या करत होती। आणि हे बाळ आहे माझ्या भाच्याचं, खूप क्यूट आहे। याच्यामुळे 2 दिवस कसे आमचे पास झाले कळलंच नाही। खूप सुंदर आणि खूप गोड आहे। मोठ्या नणदबाईसुद्धा भेटीला आल्या होत्या। तर एक रात्र आम्ही तिथं थांबलो, दुसऱ्या दिवशी दुपारी निघालो। तर बस निघायला वेळ होता म्हणून मी थोडंसं फालुदा टेस्ट केला, मला खूप आवडला इथला फालुदा। तर गावाकडच्या सगळ्याच गोष्टीची खरं तर गोष्टच न्यारी आहे। आणि मग निघालो आम्ही परत ब्रह्मपूरला, पण मिस्टरांना यायचं होतं कल्याणला, त्यांची गाडी होती आणि मी निघाले माहेरला। भर दुपारी निघाले होते म्हणून बसमध्ये सुद्धा खूप ऊन लागत होतं, उन्हाचे चटके बसत होते। पण जेव्हा माहेरी पाऊल ठेवला तसं पावसाने देखील त्याचं पाऊल ठेवला आणि वातावरण अगदी गारगार झालं होतं। अगदी मी आल्या आल्या माझ्या मागे पाऊस देखील आला आणि सगळं वातावरण शांत, थंड आणि खूप छान झालं होतं। गावाकडचे मोठे व्लॉगसुद्धा मी टाकायला सुरुवात केली आहे, पाहिलं नसेल तर नक्की पहा। आजचा मिनी व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।